नमस्कार. आज आपण ज्या स्रोतांवर बोलणार आहोत ना, ते एका अशा प्रश्नाला हात घालतात ज्याने मला नेहमीच विचार करायला लावला आहे. कुठला प्रश्न? हाच, की जर एखादं दैवी अस्तित्व सर्व शक्तिमान असेल, तर ते स्वतःसाठी मानवी शरीर का निवडेल? आणि तेही साधं नाही. हो, तेही असं शापित किंवा दोषांनी भरलेलं. आज आपल्याकडे काही धर्मशास्त्रीय ग्रंथ आहेत. आपण या निवडीमागचा तर्क आणि त्याचे परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हो, आणि यातला सगळ्यात रंजक भाग हाच आहे की हे ग्रंथ केवळ अवतार घेण्याबद्दल बोलत नाहीत. नाही. ते मुद्दामहून एक शापित म्हणजे मानवी वासना आणि मर्यादा असलेलं शरीर स्वीकारण्यावर जोर देतात. बरोबर. आणि ही निवड केवळ मानवाच्या तारणासाठी नव्हती, तर एका मोठ्या वैश्विक योजनेचा भाग होती. सुरुवात करण्याआधी आपण एक गोष्ट स्पष्ट करूया का? श्रोत्यांना सोपं जाईल. कोणती? या स्रोतांमध्ये द्वितीय पुरुष देव आणि प्रथम पुरुष देव असे शब्द येतात. तर द्वितीय पुरुष देव म्हणजे ख्रिश्चन धर्मशास्त्रातील पुत्र किंवा सन ऑफ गॉड, आणि प्रथम पुरुष देव म्हणजे पिता किंवा फादर. ही संकल्पना बरोबर आहे ना? अगदी बरोबर. ही परिभाषा समजली की पुढची चर्चा खूप सोपी होईल. ठीक आहे. तर मूळ मुद्दा हा आहे की पुत्राने जाणून बुजून एक असं शरीर निवडलं जे त्याला मर्येकडून वारसाने मिळालं होतं. सगळ्या मानवी वासना आणि दुर्बलतांसहित. हो. पण मग प्रश्न उभा राहतो की असं का? म्हणजे जर ते सर्व शक्तिमान होते, तर त्यांनी एक परिपूर्ण वासना नसलेलं मानवी शरीर धारण केलं असतं तर? गोष्टी सोप्या झाल्या असत्या. हो नाही का? इथेच तर या सगळ्या विचारधारेचा गाभा आहे. ग्रंथ सांगतात की त्यांना मानवांना एक आदर्श उदाहरण द्यायचं होतं. एक आदर्श? त्यांना हे दाखवायचं होतं की मानवी मर्यादांमध्ये राहून आणि महत्वाचं म्हणजे दैवी शक्तीचा वापर न करता पापावर विजय मिळवणं शक्य आहे. अच्छा, म्हणजे जर त्यांनी आपल्या दैवी शक्तीने हे केलं असतं तर मग सैतान किंवा कोणीही सहज म्हटलं असतं की हे तर देव होते म्हणून त्यांना जमलं. सामान्य माणसाला हे शक्य नाही. म्हणजे थोडी जरी दैवी शक्ती वापरली असती तर संपूर्ण योजनेचा उद्देशच फसला असता. अगदी. हे असं आहे जसं एखाद्या वर्ल्ड चॅम्पियन शेफने आपल्याला सांगावं की माझी रेसिपी तुम्ही घरी बनवू शकता. हां. पण जर त्याने त्याच्या महागड्या हायटेक किचनमध्ये ती बनवली तर आपण काय म्हणू? की तुमच्याकडे सगळी साधनं आहेत म्हणून जमलं. बरोबर. पण जर त्याच शेफने आपल्यासारख्या सामान्य गॅसवर आणि भांड्यांमध्ये तीच रेसिपी करून दाखवली तर तो एक पुरावा ठरतो की हे शक्य आहे. म्हणजे द्वितीय पुरुष देवाने तेच केलं. हो, त्यांनी आपल्यासारखेच सगळे मोह अनुभवले, पण ते पाप विरहित राहिले. आणि हे सगळं त्यांनी दुःखाच्या मार्गाने केलं, कारण त्या ग्रंथांनुसार मानवी वासनांवर विजय मिळवण्यासाठी तोच एक मार्ग होता. बरोबर. आणि इथूनच गोष्ट आणखी गुंतागुंतीची होते. कारण हे ग्रंथ दुःखाचे दोन स्तर सांगतात, एक शारीरिक वेदना आणि दुसरं काहीतरी त्याहूनही भयंकर. हो, शारीरिक वेदना म्हणजे वधस्तंभावरील दुःख हे तर एक भाग झालं, पण त्याहूनही मोठं दुःख होतं आध्यात्मिक विभक्ततेचं. पित्यापासून विभक्त होण्याचं दुःख. बरोबर. प्रथम पुरुष देवापासून विभक्त होण्याचं. हे ग्रंथ याला पहिला मृत्यू असं म्हणतात. एक मिनिट. पहिला मृत्यू हा शब्द खूप वजनदार वाटतोय. याचा नेमका अर्थ काय आणि पहिला का? खूप महत्वाचा प्रश्न आहे. या धर्मशास्त्रानुसार पहिला मृत्यू म्हणजे देवापासून कायमचं विभक्त होणं. ही आत्मिक मृत्यूची भावना आहे? हो, ही केवळ शारीरिक गोष्ट नाही. द्वितीय पुरुष देव आणि प्रथम पुरुष देव हे कधीही विभक्त झाले नव्हते. पण त्या क्षणी जेव्हा त्यांनी संपूर्ण मानवजातीची पापे स्वतःवर घेतली तेव्हा त्यांना त्या विभक्ततेचा अनुभव घ्यावा लागला. हो, आणि ही कल्पना इतकी भयंकर आहे की त्या तणावामुळे घामाचे रक्ताच्या थेंबात रूपांतर झालं आणि हृदय फुटलं असं वर्णन येतं. म्हणजे त्या क्षणी ते पापाचं प्रतीक बनले होते. एका ठिकाणी तर असंही म्हटलंय की वधस्तंभावर ते रूपकात्मकदृष्ट्या खुनी, बलात्कारी आणि चोर बनले होते. आणि यामुळेच त्यांच्या मृत्यूचं स्वरूप हे एखाद्या सामान्य नीतिमान व्यक्तीच्या मृत्यूपेक्षा पूर्णपणे वेगळं होतं. हे कसं? बघा, ग्रंथानुसार जेव्हा एखादी नीतिमान व्यक्ती मरते तेव्हा देव तिला जवळ घेतो, तिचा स्वीकार करतो. तो एक प्रकारे घरी परत जाण्यासारखा क्षण असतो. अगदी. पण द्वितीय पुरुष देवाचा मृत्यू हा त्यागाचा, नाकारले जाण्याचा मृत्यू होता. कारण त्या क्षणी ते जगातील सर्व पापांचे प्रतिनिधी होते. म्हणूनच त्यांना देवाने सोडून दिल्याचा अनुभव आला. एक मृत्यू स्वीकारलेला आहे तर दुसरा त्यागलेला. यात खूप मोठा फरक आहे. हे सगळं खूपच गहन आहे. पण मग या इतक्या मोठ्या त्यागाचा, या दुहेरी दुःखाचा अंतिम उद्देश काय होता?
हे फक्त मानवापुरतं होतं की यामागे आणखी काही मोठी योजना होती? यामागे खूप मोठी वैश्विक योजना होती. स्रोत एक आकर्षक कारण-कार्य साखळी म्हणजे एक चेन रिॲक्शन सादर करतात. डॉमिनो इफेक्ट सारखं? हो, अगदी तसंच. यातील एकही कडी तुटली असती तर संपूर्ण योजनाच अयशस्वी झाली असती. ठीक आहे, तर ही साखळी ऐकायला मी खूप उत्सुक आहे. पहिला डॉमिनो कोणता होता? पहिला डॉमिनो होता दृश्यमान त्याग. म्हणजे हे दुःख, हा त्याग, हा वधस्तंभ हे सगळं उघडपणे सर्वांसमोर व्हायला हवं होतं. का? कारण यातूनच मानवांना देवाचं प्रेम किती अथांग आणि बिनशर्त आहे हे समजणार होतं. जे शब्दांनी किंवा चमत्कारांनी कळलं नसतं ते या टोकाच्या त्यागातून दिसणार होतं. ठीक आहे, तर पहिला मुद्दा आहे दृश्यमान त्याग, ज्यामुळे प्रेम समजतं. आणि मग पुढे? प्रेम समजल्यावरच पुढची पायरी शक्य होते. जेव्हा मानवाला हे निस्वार्थ प्रेम कळतं तेव्हाच तो देवावर परत प्रेम करू शकतो. ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. हो, आणि या प्रेमापोटी तो देवाच्या आज्ञा पाळायला प्रवृत्त होतो. भीतीने किंवा जबरदस्तीने नाही, तर प्रेमाने. म्हणजे प्रेम समजल्यावर प्रेम करता येतं आणि त्यातून आज्ञा पाळण्याची इच्छा निर्माण होते. ही साखळी तार्किक वाटते, पण माझा एक प्रश्न आहे. विचारा. मानवाने आज्ञा पाळल्याने काय सिद्ध होतं आणि त्याचा देवदूतांशी काय संबंध? हा भाग मला जरा समजला नाही. हाच या साखळीतला सर्वात महत्वाचा आणि अनपेक्षित टप्पा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती शापित शरीरात सर्व वासना आणि मोह असूनही प्रेमापोटी देवाच्या आज्ञा पाळते, तेव्हा ती हे सिद्ध करते की देवाच्या आज्ञा केवळ न्याय आणि चांगल्याच नाहीत, तर त्या पाळल्या जाऊ शकतात, त्या अव्यवहार्य नाहीत. पण एक मिनिट, मानवाच्या आज्ञापालनाचा पुरावा देवदूतांना कसा काय पटवून देऊ शकतो? या दोन जगांचा संबंध स्रोतांमध्ये कसा जोडलाय हे जरा अविश्वसनीय वाटतंय. या ग्रंथांनुसार सैतानाच्या बंडानंतर देवदूतांच्या मनात देवाच्या कायद्यांबद्दल एक प्रश्न निर्माण झाला होता. अच्छा. त्यांना इच्छाशक्ती दिली होती, पण त्या कायद्यांच्या सत्यतेबद्दल आणि न्याय्यतेबद्दल त्यांच्या मनात शंका होती. आणि मग मानवाच्या आज्ञापालनातून, विशेषतः संघर्ष करून मिळवलेल्या आज्ञापालनातून देवदूतांना देवाच्या कायद्यांची सत्यता आणि प्रेमळपणा पटतो. त्यांना दिसतं की हे कायदे जुलमी नाहीत, तर सृष्टीच्या भल्यासाठी आहेत. अगदी. वा. म्हणजे मानवाचं आज्ञापालन हे देवदूतांसाठी एक प्रकारचं प्रात्यक्षिक किंवा पुरावा बनतं. हो. आणि यामुळे देवदूतांची इच्छाशक्ती सुरक्षित होते आणि भविष्यात बंड होण्याची शक्यता संपते. आत्ता मला कळते की ही साखळी किती मोठी आहे. अगदी बरोबर. आणि या साखळीचा शेवटचा डोमिनो म्हणजे सृष्टीच्या निर्मितीची पूर्तता. म्हणजे जेव्हा देवदूतांची इच्छाशक्ती सुरक्षित होते आणि सृष्टीमध्ये सुसंवाद निर्माण होतो, तेव्हाच देवाचा सृष्टी निर्माण करण्यामागचा मूळ उद्देश पूर्ण होतो. त्यामुळे द्वितीय पुरुष देवाचा त्याग हा केवळ मानवांना वाचवण्यासाठी नाही, तर संपूर्ण ब्रह्मांड एका स्थिर आणि सुसंवादी अवस्थेत आणण्यासाठी होता. म्हणूनच स्रोतांमध्ये म्हटलं आहे की हे काम एखाद्या देवदूताने केलं असतं तर ते चाललं नसतं. कारण देवदूतांना मानवासारख्या शारीरिक वासना नसतात. बरोबर. त्यांनी आज्ञा पाळल्या असत्या तरी त्यातून हे सिद्ध झालं नसतं की वासना असूनही आज्ञा पाळता येतात. त्यामुळे शापित शरीर धारण करणं हे त्या वैश्विक नाट्यासाठी आणि पुराव्यासाठी अत्यंत आवश्यक होतं. त्यांना फक्त तारण करायचं नव्हतं. नाही, त्यांना देवाच्या नियमांची सत्यता आणि न्याय्यता संपूर्ण सृष्टीसमोर सिद्ध करायची होती. आणि हे सिद्ध करण्यासाठी मानवी शरीरातील संघर्ष हेच एकमेव व्यासपीठ होतं. हे सगळं तर वैश्विक पातळीवर झालं, देवदूतांसाठी झालं, पण ह्याचा माझ्या तुमच्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? हे आदर्श उदाहरण नक्की कसं वापरायचं? याचा थेट व्यावहारिक उपयोग आहे. स्रोत सांगतात की द्वितीय पुरुष देवाने एक आदर्श नमुना किंवा एक आराखडा, एक ब्लूप्रिंट तयार केला आहे. कसं? जसे त्यांनी पवित्र आत्म्याच्या सहाय्याने आणि दुःखातून जाऊन शारीरिक वासनांवर विजय मिळवला, त्याचप्रमाणे आता मानवही करू शकतात. जो कोणी शारीरिक दुःख भोगतो तो पापापासून मुक्त होतो, हे जे वचन आहे त्याचा संबंध इथे आहे का? हो, तो मुद्दा इथे महत्वाचा ठरतो. याचा अर्थ असा आहे का की दुःख भोगल्यानेच पाप नाहीसं होतं? नाही, याचा शब्दशः अर्थ तसा नाही. या विचारधारेनुसार याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण दुःख किंवा कठीण परिस्थितीतून जातो आणि देवावर अवलंबून राहतो, तेव्हा आपल्या शारीरिक वासना आणि स्वार्थी इच्छा कमजोर होतात. दुःख आपल्याला आपल्या मर्यादांची जाणीव करून देतं आणि आपल्याला देवाच्या शक्तीवर अवलंबून राहायला शिकवतं. द्वितीय पुरुष देवाने हेच करून दाखवलं. अगदी. म्हणजे
हे मृत्यूच्या शरीराला देवाचे प्रतिरूप दर्शवणाऱ्या वाहनात रूपांतरित करण्याबद्दल आहे. बरोबर. म्हणजे ज्या शरीरामुळे पाप घडतं त्याच शरीराचा वापर देवाच्या इच्छेनुसार वागण्यासाठी एक साधन म्हणून करता येऊ शकतो. ही कल्पनाच खूप शक्तिशाली आहे. हो. आणि याला जोड मिळते ती पुनरुत्थानाच्या आश्वासनाची. अच्छा. स्रोतांनुसार मृत्यूची भीती हे सर्वात मोठं बंधन आहे, जे लोकांना पापाकडे ढकलतं. लोक मृत्यूला घाबरून तडजोडी करतात, चुकीच्या गोष्टी करतात. पण द्वितीय पुरुष देवाच्या पुनरुत्थानाने मृत्यूवर विजय मिळवला आहे हे सिद्ध होतं. हो. आणि एकदा मृत्यूची भीती नाहीशी झाली की लोकांना न घाबरता धैर्याने देवाच्या आज्ञा पाळण्याचं सामर्थ्य मिळतं. अगदी बरोबर. आणि जेव्हा ते असं करतात तेव्हा ती वैश्विक साखळी पूर्ण होते. म्हणजे प्रत्येक मानवाचं प्रेमापोटी केलेलं आज्ञापालन हे त्या मोठ्या वैश्विक पुराव्याचा एक छोटा पण महत्वाचा भाग बनतो. हो, जो देवदूतांना देवाच्या कायद्यांची सत्यता पटवून देतो. त्यामुळे प्रत्येक मानवी जीवन एका मोठ्या वैश्विक नाट्याचा भाग बनतं. म्हणजे थोडक्यात मुद्दा असा आहे की हे ग्रंथ अवताराला केवळ एक बचाव मोहीम म्हणून पाहत नाहीत. नाही, अजिबात नाही. ही एक सुनियोजित वैश्विक घटना आहे जिचा उद्देश दैवी न्याय सिद्ध करणे, देवदूतांची इच्छाशक्ती सुरक्षित करणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मानवाला स्वतःच्या दोषपूर्ण स्वभावावर मात करण्यासाठी एक ठोस अनुकरण करता येईल असा मार्ग दाखवणे. हाय. नक्कीच. हे संपूर्ण कथानकाला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जातं. जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे सांगा. या स्रोतांमध्ये वारंवार यावर जोर दिला आहे की आज्ञांचे सत्य हे शापित शरीरातील संघर्षातूनच सिद्ध होणं आवश्यक होतं. हो. यातून पुढील विचारांसाठी एक मार्मिक प्रश्न निर्माण होतो. जर एखाद्या विचारधारेतील सत्य आणि कायदा स्वतःहून स्पष्ट नसेल आणि त्याची वैधता सिद्ध करण्यासाठी अत्यंत दुःख आणि त्यागाची गरज भासत असेल, तर त्या सत्याच्या आणि कायद्याच्या स्वरूपाबद्दल हे काय सूचित करतं?